सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। श्री कृष्ण मंदिर ट्रस्ट, त्याचप्रमाणे सर्वज्ञ सेवा वासनिक मंडळ छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीनं 22 ऑगस्टपासून कार्यक्रमाचा आपण 2025 12 ऑगस्ट कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। स्वामी श्री चक्रधर निरूपित नित्य व अनादीचे जे 4 पदार्थ आहेत, जीव, देवता, प्रपंच आणि परमेश्वर, यावरती आपण चिंतन करत आहोत। जीव, देवता आणि प्रपंच या कार्यकारण स्वरूप लक्षण या पदार्थांचं बघितल्यानंतर आपण परमेश्वर या पदार्थाचं चिंतन करत आहोत। खरं म्हणजे परमेश्वराला ओळखणं कोणत्याही जीवाच्या सामर्थ्यामध्ये, देवतेच्या सामर्थ्यामध्ये येत नाही, परंतु परमेश्वर जाणीजे परमेश्वराकडूनच परमेश्वराची ओळख, जाणीव करून दिल्या जाते। आणि म्हणून परमेश्वर कृपेने आपण परमेश्वरामध्ये असलेले जे धर्म आहे त्या धर्माच्या अनुषंगाने शब्दांचा अर्थ याचं आपण चिंतन करत आहोत। सकाळच्या सत्रामध्ये आपण बघितलं परमेश्वर कसा सर्वव्यापक आहे, सर्वातीत आहे, केवळ आहे, सर्वात्मक आहे आणि सर्व साक्षी आहे। सर्व साक्षीत्वाचा परमेश्वर आपण जेव्हा समजून घेतो, उमजून घेतो, याचा आपल्यावरती परिणाम झाला पाहिजे। परमेश्वर एक सामर्थ्य आहे आणि तो समर्थ आहे। सर्व साक्षी म्हणजे तो परमेश्वर प्रत्येक ठिकाणी आहे, प्रत्येक कर्माला, प्रत्येक कृतीला तो सार्व साक्षी आहे। हे जर आपण समजून घेतलं तर आपोआपच परमेश्वराच्या भक्तीमध्ये, त्या परमेश्वराच्या भक्तीतल्या समर्थवारामध्ये आपली निष्ठा वाढेल। आपण जसं आपण सामाजिक दृष्टिकोनात, कौटुंबिक जीवनात जगत असताना गृहीत पकडतो काही गोष्टी, तशा आपण परमेश्वराला सुद्धा गृहीत पकडलेले आहे। म्हणून ज्याला बोध झाला, अनन्यभावी परमेश्वराला जे शरण गेले, त्यांच्याकडूनही कळत नकळत असंत कर्म केले जातात। याचं कारण परमेश्वराने दिलेले धर्म, सांगितलेले जे धर्म आहे ते धर्म आपल्याला नेमके कळाले नाही, समजले नाही। आणि ज्याला समजले त्याच्याकडूनही चुकी होत नाही असं नाही। पूजनीय माईंभट असेल, आचार्य असेल, महादाईचा असेल, परमेश्वराकडून प्रत्यक्ष त्यांना बोध झाला, शास्त्र झालं, तरी कळत नकळत त्यांच्याकडून चुका झाल्या। याचं कारण काय? अनादि अविद्यायुक्त असा जीव आहे आणि हा अनादि अविद्यायुक्त असलेला जीव, त्यामध्ये अनंत दोष, मतित्रय, अज्ञान, अन्यथा ज्ञान, जीवत्व हे मुळातच जीवाचं मूळ स्वरूप आहे। आणि त्यामुळे त्या स्वरूपाच्या अनुषंगाने त्याकडून असंख्य सर्व जाणीव, समज, उमज होऊन सुद्धा चुका होत राहतात। आचार्य देवाला अनुसरले आणि अनुसरल्यानंतरही आचार्याकडून कळत नकळत एक अविचार परमेश्वराविषयी निर्माण झाला आणि तोच अविचार जर वाढला तर हा धर्मावरून जाऊ शकतो। हे परमेश्वराने ओळखल्यानंतर परमेश्वराने सांगितलं का तुम्ही इथून जावा। आता आचार्यांनाही आश्चर्य वाटलं की आपण आता घरदार सोडलं, पूर्वश्रमीचे जे गुरु आहेत दादोस त्यांना सोडलं आणि परमेश्वराला आपण अनन्यभावे शरण आलो। परमेश्वराच्या सन्निधानात राहावं, सेवा दास्य करावं आणि आपलं जीवाचं हित करून घ्यावं या उद्देशाने आपण इथं आलो। आणि देवाने तर आपल्याला जायला लावलं आणि मग जायला लावल्यामुळं देवानी
शब्द घेतलेला होता का जोपर्यंत मी ठेवील तोपर्यंत राहावं लागेल, जोपर्यंत जा म्हणेल तेव्हा जावं लागेल. परमेश्वराचा आदेश आला आणि त्यांना जावं लागलं. 6 महिने रुद्रपूरला आचार्य गोविंदरावबाबांच्या सन्निधानात राहिले. त्यावेळेस त्यांनी जी कृती केली 6 महिने, हे त्यांचं प्रायचित्त होतं. क्षणोक्षणी शुद्धीकरण होतं, परमेश्वराचं ध्यान होतं, ध्यान आठवणं होतं. आणि जसे जसे ते परमेश्वराला आठवत होते, चिंतन करत होते, दुःख करत होते, प्रायचित्त घेत होते, स्वतःची चुकीला कोसत होते, तसतसे ते शुद्ध होत होते. आणि जेव्हा एक विशिष्ट वेळ आली, आचार्य शुद्ध झाले, तेव्हाच देवाने त्यांना निरोप दिला आणि स्वतः आचार्यांना पुढे जाऊन देवाने आलिंगन दिलं आणि शब्द दिला का इथून पुढं आम्ही तुम्हाला कधीही असं निदान देणार नाही. आपल्याकडून एक कळत नकळत चुका होतात, कारण तो जीवाचा स्थायी भाव आहे, त्यातून तो जीव निघू शकत नाही. परंतु मग त्यानंतरची कृती म्हणजे आचार्यांनी केलेली कृती. आज सगळीकडं ध्यानधारणेचं मार्केट भरलेलं आहे. संस्था मोठ्या मोठ्या, तुमचा ट्रेस घालवायचा असेल, तुमच्या अडचणी दूर करायच्या असेल, तुम्हाला स्वस्थ राहायचं असेल, तुमची एकाग्रता तुम्हाला मिळवायची असेल तर तुम्हाला ध्यान करावं लागेल. आणि मग ध्यानाचे क्लासेस आज मार्केटमध्ये सुरू आहे, त्याच्या दुकानं आज मार्केटमध्ये चालू आहे. परंतु सर्वात श्रेष्ठ जे ध्यान केलं असेल ते आचार्यांनी केलं. 6 महिने आचार्यांनी केलं काय? ते ध्यान केलं, निरंतर ध्यान. गोविंदरावबाबांची सेवा करत होते, आपलं नित्यविधी करत होते, आटन विजन सर्व काही सुरू होतं. आपल्या अष्टस्वभावाच्या माध्यमातून त्यांचं जे करायला पाहिजे ते नित्यविधी निमित्तविधी करत होते. परंतु हे करत असताना निरंतर परमेश्वराची आठवण, थोडक्यात ध्यान करत होते. आणि या जीवाच्या शुद्धीकरणामध्ये आचार्यांना 6 महिने लागले. तेव्हा आचार्यांना देवाने पुन्हा भेट दिली. आता आपल्या बाबतीत आपण जर तुलनात्मक विचार केला तर आपल्याला किती ध्यान करावं लागेल, देवाला किती आठवावं लागेल, किती प्रायचित्त करावं लागेल, किती दुःख करावं लागेल, किती अर्थता करावं लागेल, किती प्रार्थना करावं लागेल. आणि त्या तुलनेत आपण बघितलं तर 1% आपण करत नाही. परंतु देव तर हवा आहे, देव पाहिजे, पण देवासाठी जे करायला देवाने लावलं ते मला करायचं नाही. फुकट पाहिजे. फुकट काहीच भेटत नाही, कष्टाशिवाय काहीच मिळत नाही. वेळ दिल्याशिवाय, त्यातलं समजून उमजून घेतल्याशिवाय, त्यावरती निर्णय घेऊन चालल्याशिवाय, सातत्यपूर्ण प्रयत्न केल्याशिवाय काहीच भेटत नाही. भौतिक जगामध्ये एखादी डिग्री मिळवायची तर एखाद्या विद्यार्थ्याला 15 वर्ष 17 वर्ष द्यावे लागतात. डिग्री मिळाल्यानंतर लगेच त्याला नोकरी भेटेल याची गॅरंटी नाही. नोकरी भेटली तर ती टिकेल याची गॅरंटी नाही. टिकली तरी आयुष्य सुखी जाईल याची गॅरंटी नाही. गॅरंटी कशाचीच नाही. आणि तरी आयुष्य किती दिले जातं? जीवनातलं निम्म आयुष्य दिले जातं सुख मिळवण्यासाठी. आणि जेव्हा सुखाने बसून खाण्याची वेळ येते, रिटायर झाल्यानंतर पेन्शन येतात, तेव्हा मग शारीरिक व्याधी आहे, मानसिक व्याधी आहे, कौटुंबिक व्याधी आहे, सामाजिक व्याधी आहे, सुरू होते. म्हणजे पूर्ण आयुष्य दिलं त्या सुखासाठी, पण सुख मात्र मिळालं नाही. गॅरंटी नसलेल्या गोष्टीसाठी आपण एवढं आयुष्य लावतो. इथं परमेश्वराने गॅरंटी दिली, गॅरंटी. येतं शरण आले या काही मरण अशी ही गॅरंटी आहे. तुम्ही जर आम्हाला शरण आले अनन्य भावे तर तुम्हाला आम्ही मरू देणार नाही. मरू देणार नाही, अप्रत्यक्षरित्या दुःखात जाऊ देणार नाही. निरतिशय सुख, निरतिशय आनंद जो आहे तो आम्ही देऊ. अन्यथा नरक तुमच्यासाठी वाट बघताय. देवता भोगवण्यासाठी आसुसलेले आहे. त्या तुमच्या वैरिणी आहे, आमच्या वैरिणी आहे. त्यामुळे त्यात जायचं की नाही हा निर्णय आज आपण घेणं आणि त्यावरती सातत्यपूर्ण प्रयत्न करून त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करणं हे आपल्या हातात आहे. आज आपल्या हातात आहे, उद्या आपल्या हातात नाही.
उद्या जरी आपल्या हातात नसलं पण उद्याचं मात्र आपल्या आज हातात आहे. म्हणून निर्णय आत्ता तुम्हाला घ्यावा लागेल. कल करे सो आज कर, आज करे सो अब भी कर. आणि हे कधी होईल, निर्णय क्षमता कधी तुमची स्ट्रॉंग होईल, जेव्हा देव कळेल, धर्म कळेल, आपलं जीवनाचं हित कळेल. जीवाला स्वतःचं हित कधीच कळत नसतं. ज्याला हित कळालं तो परमेश्वराची अनन्य भक्तीला सुरुवात केली. ज्याला हित कळत नाही तो परमेश्वराची अनन्य भक्ती करत नाही. फक्त तो अनन्य भक्तीचं सोंग करतो. सोंगाड्याने धनप्राप्तीच्या उद्देशाने कसा तो मेकअप करतो ना, कोणी पोलीस होतं, कोणी कसं काय होतं, कोणी काय, येतं का सोंगाड्या आपल्याकडं, तसं यांनी सुद्धा भक्तीचं सोंग घेतलेलं असतं. आणि सोंगातून काय भेटतं, 2-5 पैसे, जीवन जगण्याचे एक साधन. त्याला काय भेटणार आहे. तसंच आपल्यालाही जीवन जगण्यासाठी वास्तविक तुम्ही काहीच नाही केलं तर असंही जीवन जगणारच आहे. कारण पूर्वकर्माने जे जोडलेलं आहे ते तर आपल्याला भेटणारच आहे. कर्मवशे सकळे पावे. कर्माने जर तुम्हाला जोडलेलंच आहे तर जीवन जगण्यासाठी, जीवनात सुख आणण्यासाठी आपल्याला काही करायची गरज नाही. हां, आनंद मिळवण्यासाठी मात्र करावं लागेल आणि ते परमेश्वर भक्ती करावं लागेल. कारण परमेश्वराने आनंद देण्याचं मिशन आखलेलं आहे. या जीवाला, निरानंद जीवाला परमेश्वराला काय द्यायचं आहे, आनंद द्यायचा. आणि म्हणून परमेश्वर सर्व साक्षी आहे. तो सर्व साक्षी असलेला परमेश्वर सर्वातीत असल्यामुळं, सर्वांमध्ये असूनही वेगळा असल्यामुळं केवळ आहे, शुद्ध आहे. यात किंचितही त्याच्यामध्ये दोष नाही. आणि तो केवळ परमेश्वर सर्व साक्षी असूनही आनंदमय आहे. कारण सर्वात असून तो सर्वांच्या वेगळा आहे. कारण आपण जर कोणाच्या संपर्कात गेलो तर त्याचा प्रभाव आपल्यावर पडतो. सुखदुःखाच्या अनुषंगाने आपल्यावरती त्याचा परिणाम होतो. तसं परमेश्वर तर सर्वात मध्ये आहे. सर्व साक्षीत्वाच्या अनुषंगाने सर्वांच्या जवळ आहे. सर्व तमकच्या अनुषंगाने, सर्वातीताच्या अनुषंगाने जीवाच्या अगदी जवळ आहे. परंतु जवळ असूनही सर्वातीत असल्यामुळे तो केवळ आहे. आणि तो केवळ आहे म्हणूनच आनंदमय आहे. अन्यथा जर तो सर्वातीत नसता, म्हणजे सर्वांमध्ये असूनही तो वेगळा नसता, तो केवळ नसता, आणि केवळ नसता म्हणून आनंदमय पण नसता. कारण आनंद हे कशाशी निगडीत आहे, आपल्या स्वतंत्र विचाराशी निगडीत, स्वतंत्र अस्तित्वाशी निगडीत. तुम्ही सुद्धा स्वतंत्र जर झाला, स्वातंत्र्य मोक्ष, देवाने सांगितलं ना, आपणही जीव हा स्वतंत्र होईल तेव्हा आनंद मिळेल. स्वातंत्र्य मोक्षाची व्याख्या देवाने काय सांगितलेली आहे, त्यातली सर्वात सुंदर व्याख्या म्हणजे स्वातंत्र्य मोक्ष. स्वतंत्र झालं पाहिजे. कशापेक्षा स्वतंत्र, कशातून स्वतंत्र, कशापासून स्वतंत्र, हे जर तुम्ही समजून घेतलं तर खूप सोपं आहे. कारण देव स्वतंत्र आहे आणि म्हणून तो आनंदमय आहे. आपल्या आनंदामध्ये सुखदुःख मिश्रित असतं. थोडंसं बरं वाटलं की लगेच थोड्याशा 2 मिनिटानंतर आलेली बातमी आपल्याला दुःख देऊन जाते. दुःखाच्या नंतर एखादी छोटीशी बातमी आपल्याला सुख देऊन जाते. हे चढ उतार कंटिन्यू चालू असतं. ते पूर्ण स्टेबल राहत नाही, सातत्यपूर्ण त्यावरती आपण राहत नाही. पण परमेश्वराचं तसं नाही आहे. ते स्वरूपच आनंदमय आहे. त्याच्यावरती कशाचा परिणाम होत नाही. अनंत जीव, या अनंत जीवातले कर्मफळ, त्या कर्मफळामुळं ते भोगत असलेले दुःख हे परमेश्वर स्वतः अगदी जवळून बघतात. कारण सर्वातीत आहे परमेश्वर. जवळून बघतात, त्यात असून बघतात, परंतु वेगळं राहून बघूनही, सर्व साक्षी असल्यामुळं वेगळं राहून बघूनही परिणाम मात्र होत नाही. न परिणाम होण्याचं कारण जी अटॅचमेंट आहे,